आज मी कितीतरी अशी घरं बघितलेली आहेत की त्यांच्याकडे भरपूर श्रीमंत आहेत, खूप पैसा अडका आहे, पण तरीसुद्धा घरातले 8-10 जणं अक्षरशः सणासुदीला गोड खाऊ शकत नाहीत हो. म्हणजे प्रत्येकाला डायबिटीज. म्हणजे एवढे सगळे पैसे कमवून एवढं सगळं करून सुद्धा माणूस जर गोड पण खाऊ शकत नाही, कारण शरीराला आजार जडलेला आहे. आता त्याच्या हातातून सगळं गेलेलं आहे, तो काही करू शकत नाही. असे कितीतरी लोक आहेत की त्यांना माहीत असतं की त्यांचं आयुष्य किती लहानपणी छान होतं, ते किती उडणारे बागडणारे होते, पण हे सगळ्या कामामध्ये अडकले आणि त्याच्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जो काही आजार निर्माण झालेला असतो त्या आजाराला ते बिचारे एक्सेप्ट करतात आणि आता चाललंय तसं चालू दे, हे व्हायचंच वयानुसार असं म्हणतात आणि जीवन जगतात आणि यामुळे जीवनशैली खूप खराब होते. मग आता काय नाही तर घरामध्ये 4 पैसे आणतो किंवा घरातल्यांना सांभाळतो, मी नाही केलं तर माझी मुलं करतील असं पालक म्हणतात आणि जीवन जगत असतात. पण खरोखरच त्याच्यामुळे जीवन किती खराब होत जातं, शरीर किती खराब होत जातं आणि याचा परिणाम आपल्या मनावरती खूप होत असतो. म्हणून एक अवेअरनेस जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. जर तुमच्या घरामध्ये लहानपणापासून तुम्ही शरीराची काळजी घ्यायला शिकत असाल तर खरोखरच तुमचं पुढील आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकता.